राजकीय पक्षांना भीती आहे की बंडखोरी होऊ शकते, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी हे धोरण स्वीकारलं आहे का की जागा वाटप किंवा अधिकृत घोषणा ही करण्यास थोडा विलंब करावा? मला असं वाटत नाही. शिवसेना युबीटी मध्ये बंड होणार नाही. बघा, बंड कुठे होत नाही, बंड कुठे होत नाही. पण या वेळेला शिवसेना आणि मनसे युतीमध्ये अशा प्रकारचं काही घडेल असं मला वाटत नाही. शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत. ते आमच्या जी जागा वाटपातली आमची जी टीम आहे, स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करतात. काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. नक्कीच आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठे कटुता न ठेवता आपण मुंबईमध्ये लढू आणि भविष्यामध्ये निवडणूक निकाल झाल्यावरती सुद्धा आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकाला कशी मदत करता येईल या संदर्भात आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा झालेली आहे. नाही, मला असं म्हणता नाही, म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसची मदत लागली तर ती घेतली जाईल. मग काँग्रेस का भाजपला मदत करणार का? साधा प्रश्न आहे ना. काँग्रेसची लढाई सुद्धा राष्ट्रद्रोही, जात्यंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं, आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं. आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल. पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही 100चा आकडा 100% पार करतो. दोन्ही राष्ट्रवादी या पुण्यामध्ये एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील आणि घड्याळ या चिन्ह एका चिन्हावर लढण्यासाठी आता बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये, कुटुंबामध्ये, म्हणजे राजकीय दृष्ट्या असेल, आम्ही राजकीय दृष्ट्या नाही, आम्ही भावनिक दृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही. पण परवाच्या दिवशी राऊत साहेब तुम्ही एक असं मत व्यक्त केलं की अजित पवारांशी हात भाजपशी म्हणजे भाजपला 100% आणि मदत असं याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं. पण त्यांनी अशा प्रकारे काही घडेल म्हणजे भाजपशी हात मिळवणी केली जाईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. काँग्रेसच्या हायकमांडशी संवाद साधला जातोय, परंतु स्थानिक पातळीवरती तुमचं काही बोलणं सुरू आहे का? मैत्रीपूर्ण लढती आणि बघा, स्थानिक पातळीवरती आमची सातत्यानं चर्चा सुरू आहे. आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले. जर कोणाला वाटत असेल की महाविकास आघाडी तुटली, अजिबात तुटलेली नाही. महाविकास आघाडी कायम आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डावे पक्ष हे सगळे आम्ही अजून एकत्र आहोत. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेकदा वेगळे निर्णय घ्यावे लागतात. चला, धन्यवाद. काल सर्वोच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिला. एक्सटील फाईल बद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळं समोर आल्यानंतर सांगितले 350 GB हा सगळा डेटा. त्यातला किती आलाय? 2 GB झालाय. काही नावं 100% आहेत. ती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही डील सुरू आहे ट्रम्प प्रशासनाशी, पण त्याला किती यश मिळेल मला माहित नाही. सर, इटलीमधनं हद्दपार झालेला प्रकल्प आता कोकणात येऊ घातलेला आहे. उदय सामंत म्हणतात कोकणाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे केमिकल म्हणजे रासायनिक कारखान्यांसंदर्भात. प्रत्येक समुद्र असल्यामुळे बाजूला किंवा नद्या असल्यामुळे शुद्ध रासायनिक प्रकल्पांना त्याची गरज असते आणि सगळे जगातून हद्दपार केलेले रासायनिक प्रकल्प हे कोकणामध्ये डंप केले जातात. हे चुकीचं आहे. चला, चंद्रपूरमधील पराभवानंतर आता मुनगंटीवार खूप नाराज असलेला असं आहे की तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे ना. पक्षाला ते कारणीभूत आहे. बघा, सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांना आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं, असे सुधीर भाऊ आहेत. पक्षाचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे, विचार काय आहे, संघाचे स्वयंसेवक आहेत, त्याच्यामुळे त्यांची वेदना ही असणारच.